माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित लिमिटेड, शिवाजीनगर, दैवत, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे हा भाडेतत्वावर देण्यासाठी संचालक मंडळामध्ये चर्चा होऊन कारखाना भाडेतत्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले। त्यानुसार दिनांक 10/9/2022 रोजी सर्व कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली। दरम्यान त्यानुसार सर्व सदस्यांनी बहुमताने भाडेतत्वावर कारखाना देण्यासाठी संमती दिली होती। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक 10/5/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता सदरचा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजे सन 2024-25च्या ऊसगळीत हंगामासाठी 20 वर्ष कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी मा रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेश यांना ताब्यात देण्याचा निर्णय शिरपूर सहकारी साखर कारखाना यांच्या संचालक मंडळाने एकमताने घेतलेला आहे। त्यानुसार दिनांक 10/5/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे, असे जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांनी कळवले आहे। ते तुम्हाला आनंदाची बातमी बोलायला विसरलो। सगळे जे झगडे होते नाबार्डचे वगैरे सगळे निपटून टाकले। डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे बी निपटून टाकलं ना। आता अक्षय तृतीयाला आपण त्यांना पोझिशन ताब्यात देतो आहे त्या माणसांना। पण चांगला माणूस आहे तो, चांगली तिथे फॅक्टरी चालवतो अग्रवाल, 5-7 फॅक्टरी बी चालवतो, चांगलं चालवणार आहे, चांगले भाव मिळतात।